बातमी आहे बुलढाण्यामधल्या बोंडगावामधल्या केस गळतीचं सत्र अद्यापही सुरू आहे। केस गळतीच्या या सगळ्या नागरिकांच्या संख्येमध्ये सध्या वाढ होती आहे आणि त्यामुळे आरोग्य पथक बोंडगावमध्ये दाखल झालेलं आहे। दरम्यान अकोला बुलढाणा इथल्या आरोग्य विभागाच्या टीम या बोंडगावामध्ये सध्या पोहोचतात। आरोग्य विभागाच्या पथकाकडून केस गळती झालेल्या नागरिकांची तपासणी सुद्धा सध्या केली जाते आहे। तर याच प्रकरणावरून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काय म्हटलंय बघूयात। त्या ठिकाणी आपलं संपूर्ण आरोग्य विभाग अतिशय काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे। त्या ठिकाणी आपण टीम ठेवलेले आहेत। तो जो गावं आहे ती खारपान पट्ट्यामधली विशेष गावं आहे आणि त्यांना जो पाणी पुरवठा तो पिण्याचं पाणी तर त्यांना आपण म्हणजे शुद्ध पिण्याचं पाणी येते की जे वान प्रकल्पाहून 140 गावाची योजना आहे त्या योजनेतून पिण्याचं पाणी मिळतं। पण वापरण्यासाठी जे पाणी होतं ते लोकल त्या ठिकाणी वाढतो। एक तर त्याचा TDS सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। नायट्रेटचं तुम्ही सांगितलं प्रमाण ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळं झालेलं असेल असं त्याच्यावर आहे। पण अजूनही त्याचे बरेचसे सॅम्पल म्हणजे आम्ही त्याचं बायोप्सी सुद्धा केलेलं आहे, ब्लड सॅम्पल सुद्धा दिलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।